सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. तिसरी पंचवार्षिक योजनेचा आज आपण काय बघणार आहोत? भौतिक लक्ष्य है ना. 1961 1966 हा याचा कालावधी. तुम्ही लक्षात घ्या, आधी आपण काय बघितले? नियोजन आयोगाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य कोण होते या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान. दुसरं आपण काय पाहिलं? त्याने इकॉनॉमिक मॉडेल कोणाचा वापरला ते पण पाहिलं. त्याच्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ पाहिला. कशाचं काय पाहिला? तर ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, उद्दिष्ट काय आहेत ते पाहिलं. आता ही उद्दिष्ट अचीव करायची असेल तर समजून काय घ्यावं लागेल? भौतिक लक्ष्य कशी, कोणती, कितपत ते समजून घेणं आवश्यक. ते नाही समजला तर पहिले दोन व्हिडिओ काय कामाचे नाही. ना हाच पाहिला ना, पहिले नाही पाहिले तर हे बी काही कामाचे नाही. तर ते पाहिलेच असाल बाबा, पाहिले असाल. अच्छा ठीक आहे, चला आज आपण काय पाहू? तर भौतिक लक्ष्य काय, डिटेलमध्ये, एकदम डिटेलमध्ये. बरोबर आहे. चलायचं मग चला. पहिल्यांदा आपण बघूया ग्रोथ रेट. कुठलेही बघा, हा एकदम कॉमन प्रश्न आहे बरं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये इन जनरल हा विचारतात. म्हणजे विचार तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा है ना वृद्धी दर कोणता होता असं विचारतात. एकदम लक्ष्य कोणते होते? तर ग्रोथ रेट किती ठेवला? 5.6%, 5.6 है ना. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय म्हटलंय? मोर दॅन 5. काय म्हटलंय? मोर दॅन 5. कधी कधी गुगली बी पडू शकते, त्याच्यामुळे दोन्ही लक्षात ठेवायचं. काय दिसते? 5.6 आणि दुसरं काय लक्षात? मोर दॅन 5%. लक्षात आलं? ओके. सेकंड 5 प्लॅनला किती अचीव्ह झालं होतं? 4.3%. 4.3 हा मॉडरेटली अचीव्ह झाला होता. पूर्ण टार्गेट अचीव्ह झाला नव्हता. टार्गेट होता 4.5, अचीव्ह मात्र 4.3. तर जास्त गॅप नव्हती. पण गॅप कशाने पडली तुम्ही पाहिलं असाल. सेकंड 5 प्लॅनचे लोचे काय झाले होते? व्हिडिओ बनवलाय, पाहिला? ओके. हा, तुम्हाला माहित आहे लोचे काय झाले होते. तर लोचे झाल्यावरही एवढी डेअरिंग याच्यासाठी सुएजचा प्रॉब्लेम सॉल्व. इंटरनॅशनल पीस हा कॉन्सेप्ट उदयास आला होता. डेव्हलपिंग कंट्रीचं नेक्सस होत होतं. इंटरनॅशनल लेवलवर इंटेग्रेशन होत होतं, कार्टेलायझेशन होत होतं. कोल्ड वॉर मध्ये सोबत येत होते आणि यांनी आपली उद्दिष्ट निश्चित केली होती. 1960-70च्या दरम्यान मध्ये विकसनशील राष्ट्रामध्ये स्वतःला एकदम फोर्सफुली सामोर नेण्यामध्ये आपल्याला काय दिसते? भारत, चीन, साऊथ कोरिया ही राष्ट्र एकदम अग्रेसर होती. या सर्व राष्ट्रांनी प्लॅन इकॉनॉमी हा मॉडेल अडॉप्ट केला होता. भारताने केला. बरोबर आहे. मग आता सर्व आलमाल आहे है ना. सर्व आलमाल आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेत पोट भरलं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कामाला लागले लोक पाहिलं आपण. आता या दोघांचं सिंथेसिस म्हणजेच थर्ड 5 प्लॅन होता. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. आणि म्हणून हा टार्गेट. गेटिंग द पॉइंट? ओके. आता हा टार्गेट कसा राहील? ऍक्च्युअल कन्व्हर्शन. तर हा टार्गेट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न किती राहणार? तर टार्गेट ठेवला 19,000 करोड. सेकंड 5 प्लॅन मध्ये किती अचीव्ह झाला? 14,500 करोड. म्हणजे अराउंड आपल्याला काय दिसतंय? 4,500 कोटीने वृद्धी होईल असा अंदाज बांधण्यात आला. प्रोग्रेसिव्हली असा विचार केला. हे कशासाठी? ते पण महत्वाचे आहे. तर भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीनुसार राज्याची म्हणजे सरकारची जबाबदारी आहे सर्व कल्याण, जनकल्याण, स्वकल्याण नाही. आपला सपना मनी नाही, सर्वांचं कल्याण. मग सर्वांचं कल्याण कशातून रिफ्लेक्ट होईल? पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न. मग पर कॅपिटा इन्कम जे आहे किती टार्गेट ठेवला? 385 रुपये प्रति व्यक्ती दरडोई उत्पन्न. सेकंड 5 प्लॅन मध्ये 330 अचीव्ह झाला होता. बऱ्यापैकी अचीव्ह झाला होता आणि त्याच्यामुळे हा टार्गेट ठेवला. टार्गेट एकदम डेअरिंग बाज टार्गेट ठेवलेला दिसतो, धुरंधर टार्गेट. आता असा टार्गेट आहे. ह्या टार्गेटसाठी याला सपोर्ट करणारे टार्गेट लागतील ना, नाही तर होईल कसं? मग सपोर्टिंग टार्गेट कोणते? तर सर्वात महत्वाचा आहे इन्व्हेस्टमेंट.
सर्वात महत्वाचा आहे इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. तर गुंतवणुकीचा टार्गेट, नेट इन्व्हेस्टमेंटचा टार्गेट किती? 14 ते 15%. सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये तो किती होता? 11%. म्हणजे 3 ते 4% टार्गेट अधिकचा ठेवला तेव्हाच हे अचीव होईल. बरोबर आहे. मग नेट इन्व्हेस्टमेंट मध्ये सर्वात महत्वाचं आहे की आपले तर सेव्हिंग झालं पाहिजे बाबा, आपले तर पैसे वाचले पाहिजे. आपलेच नाही वाचले तर का उसनवारीनं धंदा करायचा का? नाही. म्हणून डोमेस्टिक सेव्हिंग, जेणेकरून आंतरिकच गुंतवणूक अधिक राहिली पाहिजे, दुसरा डिपेंड राहता कामा नये. फॉरेन एड, फॉरेन फंड, फॉरेन लोन है ना, हे बर्डन असते. आणि त्याच्यामुळे डोमेस्टिक सेव्हिंगचा टार्गेट जबरदस्त ठेवला 11.5. सेकंड 5 इयर प्लॅनला तो 8.5% होता. का डोमेस्टिक सेव्हिंगचा असा ठेवला असेल? का तर तुम्हाला दिसेल पर कॅपिटा इन्कम सबस्टॅन्शियली वाढलं होतं. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटमुळे काय दिसतंय की बरेचसे लोक आता अर्बनाइज व्हायला लागले है ना, शहरामध्ये आले, शहरांचं वृद्धी व्हायला लागली आणि कृषीच्या व्यतिरिक्त इतर कामं, इतर अर्थव्यवस्था जनरेट व्हायला लागली, ज्याच्यामध्ये अधिकाधिक आउटपुट असतं, अधिकाधिक प्रोडक्टिव्हिटी असते. आणि त्याच्यामुळे जेव्हा हे पर कॅपिटा इन्कमचा टार्गेट त्यांनी ठेवला, कारण वाढलं होतं, तर सेव्हिंगचा टार्गेट ठेवणं आवश्यक होतं. यातूनच इन्व्हेस्टमेंटचा अधिकाधिक भाग कव्हर होणं गरजेचं होतं. पण आता आपण थर्ड 5 इयर प्लॅन काय बनवला? सिंथेटिक प्लॅन बनवला. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट. आता ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट साठी काही टेन्शन नाही आहे. भारतातलंच बीज वापरायचं सध्या तरी, आणि भारतातलंच फर्टिलायझर वापरायचं, कारण की सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये जे स्टील प्लांट बनवले होते त्यांचं बाय प्रोडक्ट हे फर्टिलायझर होतं. सिंद्रीचा खत कारखाना पण बनवला होता, त्याचंही प्रोडक्शन सुरू झालं होतं. त्याच्यामुळे सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये जबरदस्त टार्गेट ठेवले होते फर्टिलायझरचे. तर तो इश्यू नव्हता. इश्यू काय होता? तर जे अवजड जे आहेत उद्योग है ना, मेजर इंडस्ट्रीज, त्यांच्यासाठी ज्या मशिनरी लागत होत्या त्या जरी आपण HMT मधून तयार करत होतो, हिंदुस्तान मशीन टूल्स फॅक्टरी मधून अधिकाधिक मशीन, तरी सुद्धा बऱ्याचशा इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या कॅपिटल इंटेन्सिव्ह होत्या आणि फॉरेन मधून अधिकाधिक ज्या मशिनरी आहे त्या आणणं आवश्यक होतं. त्यामुळे आपल्याला फॉरेन फंडची गरज होती. मग फॉरेन फंड म्हणजे फॉरेक्स, म्हणजे आपल्याला इम्पोर्ट करणं आवश्यक होतं मशिनरीची. त्याच्यासाठी आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट बरोबर राहणं आवश्यक होतं. तर आपली आयात बॅलन्स करण्यासाठी निर्यात वाढवणे आवश्यक होते. म्हणून एक्सपोर्ट निर्यातीचं टार्गेट किती? 40 बिलियन रुपीज, म्हणजे 8 बिलियन पर इयर. आधी सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये 30 बिलियन अचीव्ह झालं होतं. 10 बिलियन एक्स्ट्राचं टार्गेट ठेवलं, जेणेकरून कॅपिटल इंटेन्सिव्ह मशिनरी आपण सहजरीतीने इम्पोर्ट करू शकलो पाहिजे आणि फॉरेन लोनवर आपण निर्भर राहू शकलो नाही पाहिजे, जेणेकरून आपण सेल्फ रिलायंट, सेल्फ सस्टेन होऊ आणि टेक ऑफच्या पोझिशनला येऊ. आलं लक्षात? आता बघा टेक ऑफची पोझिशन दिसते क्लिअर. आता हे सर्व झालं तर आपल्याला याचे महत्वाचे जे इंडिकेशन्स आहेत कोणते? तर हे सर्व कशाच्या आधारावर आहे? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट. बरोबर आहे. हे 2 डेव्हलपमेंट होईल तरच पॉसिबल आहे. पण ह्या 2 डेव्हलपमेंटवर शक्य आहे का? नाही. याला जोडणारं, याला असिस्ट करणारं, कारण की या दोघांच्या पासून जे काही प्रोडक्ट निघतील किंवा यांना सपोर्ट करायचा आहे ते भाग म्हणजे ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, मिनरल डेव्हलपमेंट, पॉवर जनरेशन महत्वाचं आहे, इरिगेशन महत्वाचं आहे. म्हणून याच्यावरही फोकस करणं आवश्यक होतं. यांना पुश करून या दोघांचं डेव्हलपमेंट शक्य होतं. मग यांच्यामधला तिसरा भाग कोण? तर बाबा माणसाशिवाय काय होते का? अरे माणूस अडाणी असन, चॅप्टर असन, बोगस असन तर जमन का? नाही. तो स्किल्ड असला पाहिजे आणि तंदुरुस्त असला पाहिजे. आणि म्हणून 2 महत्वाचे इंडिकेशन्स सोशल सेक्टर मधले ते म्हणजे एज्युकेशन अँड हेल्थ. बरोबर आहे.
तर ही जी इंडिकेटर्स आहेत याच्यामधले टार्गेट्स काय ते आपण समजून घेऊ. ठीक आहे, डिटेलमध्ये, एकदम डिटेलमध्ये. आता हे झाल्यावर काय बी विचारा म्हणा एमपीएससीला आणि युपीएससीला, आम्ही तयारच आहो म्हणा. आणि मेन्सचा असा क्रिटिकल लिहून दाखवतो म्हणा, आता मार्क कापूनच पाय, है ना. ठीक आहे, बघा इंडेक्स ऑफ ऍग्रिकल्चर प्रोडक्शन बेस आहे 1949-50. सेकंड 5 प्लॅनच्या एंडला 135 होता इंडेक्स. थर्ड 5 प्लॅनच्या एंडला काय टार्गेट ठेवला 176. कितीने वाढवला 30%. कितीने वाढवला 30%. म्हणजे बूम करायचा असा प्लॅन होता. त्याच्यासाठी लागणार आहे ऍग्रिकल्चर प्रोडक्शन, बरोबर आहे. तर त्यासाठी लागेल फूड ग्रेन प्रोडक्शन. मिलियन टन्स मधला टार्गेट अचीव्ह झाला होता 76 मिलियन टन्स. टार्गेट जबरदस्त ठेवला 100 मिलियन टन्स, म्हणजे 32% वृद्धी ठेवली. आता ही वृद्धी अचीव्ह करण्यासाठी सपोर्टिंग एलिमेंट लागेल. 2 गोष्टी. कुठल्या? एक तर प्रोडक्शन आणि दुसरा आहे प्रोडक्टिव्हिटी. एक आहे प्रोडक्शन उत्पादन आणि दुसरा आहे उत्पादकता. उत्पादकता तुम्हाला दिसेल फर्टिलायझर, हायब्रिड व्हेरायटीज हे वापरून होईल. आणि उत्पादन लँड एरिया एक्सपान्शन होईल तर शक्य आहे. मग आता लँड एरिया एक्सपान्शन करायचं आहे तर कशाचा लँड एरिया? म्हणजे बाकीच्या जमिनीच्या शेतीखाली आणायच्या. म्हणजे काय? शेतीखाली आणायच्या म्हणजे त्या इरिगेटेड करणे. कारण भारताची शेती ही मोसमी पावसावर अवलंबून होती आणि मोसमी पावसामधला मेजर पार्ट कसा होता? डॉफ, शुष्क होता. आणि तेव्हा मात्र बरोबर आहे उन्हाळ्यात फसलच होत नव्हती बाबा. मग ते कसं होईल? है ना, बारोमाही शेती झाली पाहिजे. म्हणून इरिगेशन, इरिगेटेड एरिया नेट मिलियन एकर्स मध्ये 70 मिलियन एकर्स कव्हर झाला होता. 20 मिलियन एकरचा एक्स्ट्रा ठेवला. 90 मिलियन एकर्स म्हणजे 29% वृद्धी करायचं ठरवलं. प्रोडक्शन वाढेल. आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी नायट्रोजन फर्टिलायझर कन्झम्पशन इन 1000 टन्स 230,000 टन पासून तर डायरेक्ट बघा जबरदस्त खतरनाक जंप 1000 म्हणजे कितीने 335% वृद्धी करायचं निश्चित केलं. कारण की विदाउट फर्टिलायझर प्रोडक्टिव्हिटी वाढणं शक्य नव्हतं. आणि फार्मर्सला लोन लागतं, ऍडव्हान्सेस लागतात. ते 200 करोड सेकंड 5 प्लॅन होते, ते सरळ 530 कोटीवर म्हणजे 165 कोटी हा टार्गेट ठेवण्यात आला. आलं लक्षात? बघा हे अचीव्ह करायला हे आणि हे अचीव्ह करायला ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता. मग एवढं कशाला पाहिजे हे असं? तर आपल्याला दिसेल की बाबा पर कॅपिटा कन्झम्पशन कॅपॅसिटी वाढली पाहिजे. प्रोटीनच नाही तर माणूस काम कसा करा? बरोबर आहे. आणि म्हणून कॅलरी पर कॅपिटा पर डे आधी किती होती? सेकंड 5 प्लॅनला अचीव्ह झाली ती 2100 कॅलोरी पर डे पर पर्सन. कितीवर न्यायची होती? 2300, है ना. म्हणजे 10% याची वृद्धी करणं आवश्यक होतं. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर आपण इंडस्ट्रियल प्रोडक्शन पाहू. IIP बघा, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन याचा बेस आहे 1950-51. सेकंड 5 प्लॅनला तो 194 वर अचीव्ह झाला होता. टार्गेट एकदम खतरनाक करून टाकला 329. 70% एकदम. म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनला जो सेकंड 5 प्लॅन मधला जो बनवला होता पुश करायचा तो कंटिन्यू बरकरार ठेवला. बरोबर आहे. आणि जोड दिली अग्रिकल्चर प्रोडक्शनला जो सेकंड 5 प्लॅनला मिसिंग लिंक होती. ओके. त्याच्यासाठी आता आवश्यक आहे, महत्वाचं काय आहे तर इंडस्ट्रीज साठी ज्या सपोर्टिंग एलिमेंट लागतात त्या आहे बेसिक इंडस्ट्रीज. आणि बेसिक इंडस्ट्रीज ज्या काही बेसिक प्रोडक्शन करतात ज्या त्याच्या आधारावर इतर इंडस्ट्रीज डेव्हलप होतात. त्यात आहे स्टील, अल्युमिनियम, झिंक हे सगळ्या गोष्टी दिसतात. तर आपल्याला बघा स्टील इग्नोट मिलियन टन्स 3.5 होतं ते डायरेक्ट 9.02 वर 163% एकदम 163. अल्युमिनियम 1000 टन्स मध्ये 18.5 होतं 332% वाढवलं. मशीन टूल्स, मशीन ग्रेडेड मशीन, महत्वाच्या मशीन्स ज्या HMT त्याच्यासाठी वाढवलं होतं है ना, त्याची व्हॅल्यू मध्ये बघायला
5.5 करोड सरळ 30 करोड 455. बघा कशासाठी? आपलं जे रिलायन्स होतं, आपलं जे अवलंबन होतं फॉरेन कंपनीजवर, ज्याच्या आधारे आपण मशीन आणत होतो, त्यामुळे आपली इम्पोर्ट जो आहे अधिकाधिक होत होता आणि इम्पोर्ट जास्त झाल्यामुळे, आयात जास्त झाल्यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंटवर जबरदस्त लोड येत होता आणि त्या लोडमुळे मग आपली करन्सीचा प्रॉब्लेम्स आणि सर्व गोष्टी त्याच्या संकट सामोर येत होती. आता ते बॅलन्स करायसाठी आम्ही काय केलं? सेल्फ रिलायन्स बनायचं आहे. सेल्फ रिलायंट. मग सेल्फ रिलायंट बनायचं आहे म्हणून आपण बघा याच्यावर फोकस केलेला आहे. आपल्याच भारतामध्ये अधिकाधिक मशिनरी तयार झाल्या पाहिजे. सल्फ्युरिक ऍसिड 1000 टन. सल्फ्युरिक ऍसिड कशासाठी लागते? तर सल्फ्युरिक ऍसिड हा बेस केमिकल आहे. त्याचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे फर्टिलायझर डेव्हलपमेंट, फर्टिलायझर निर्मिती करायची. त्याच्यानंतर इतर केमिकल फॅक्टरीज जे आहेत त्याच्यामध्ये आवश्यक आहे, है ना. तर त्याच्यामुळे जर सल्फरचं डेव्हलपमेंट झालं, सल्फरचं उत्पादन वाढलं, तर इतर त्याच्यावर आधारित ज्या इंडस्ट्रीज आहेत, कारण हा बेस ऍसिड आहे, बेसिक ऍसिड नाही, असा बेसिक नाही म्हणायचा, बेस आहे तो, ठीक आहे. तर त्याच्यामुळे 363,000 टन्स पासून सरळ 313 खूप महत्वाचं आहे. हे इंडिकेटर लक्षात ठेवा कशासाठी लागतात, ठीक आहे. हे वाढेल तर फर्टिलायझर वाढेल. पेट्रोलियम प्रोडक्ट्स, पेट्रोल नाही नुसता, पेट्रोलियम प्रोडक्ट, कारण पेट्रोलियम प्रोडक्ट सुद्धा बेस आहेत, फाउंडेशन एलिमेंट आहेत, जे बाकी इंडस्ट्रीजला ग्रोथ करतात. मिलियन टन्स 5.7 to 9.9 70%. क्लिअर? ओके, लक्षात आलं तुम्हाला. आता याच्या सोबत इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट मध्ये दुसरं महत्वाचं होतं ते म्हणजे क्लॉथिंग, है ना. आपण स्वातंत्र्यानंतरही आपण ब्रिटिशांवर निर्भर होतो, काहीच मिल होत्या. आपल्या इथला जेवढं काही हँडीक्राफ्ट आहे आणि हँडलूम आहे ते सर्व नष्ट झालं होतं. आता त्याला पुनर्जीवित करायचं होतं आणि म्हणून त्यानुसार टार्गेट मिल मेड, त्याचा टार्गेट बघा खूप महत्वाचा आहे. मिल मेड म्हणजे मिलवरचे कपडे जे मँचेस्टर मधून आधी येत होते, तर आता आपल्या भारतातल्या मोठ्या मिल आहे ना. 1960-61 ला मिलियन यार्ड मध्ये मोजल्या जाते. लक्षात घ्या कशात मोजल्या जाते, मिलियन यार्ड आहे ना. 65-66 ला 5800. कितीने वाढवलं? 13%. इथे आता बघा लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. ब्रिटिश काळामध्ये आपलं जे ट्रॅडिशनल क्लॉथ डेव्हलपमेंटच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे हँडलूम आहे, कॉटेज इंडस्ट्रीज आहेत, त्या बर्बाद झाल्या होत्या. त्याचं पुनर्जीवन करायचं होतं म्हणून बघा हँडलूम, पॉवरलूम, खादी मिलियन यार्ड 2349 पासून सरळ 3500. कितीने? 49%. म्हणजे कशावर भर दिला? ट्रॅडिशनल क्लॉथ मेकिंग वर भर दिलेला दिसतो. जेणेकरून बघा खूप महत्वाचं आहे, जेणेकरून जो गरीब तबक्यातील व्यक्ती आहे, जो याच्या आधारावर त्याचं जीवनयापन होतं, त्याला पुश करायचा इथे प्रयत्न केलेला दिसतो. टोटल जर बघितलं आपल्याला तर 24% वृद्धी करायचं टार्गेट ठरवण्यात आलं होतं. आता याच्यानंतर बघूया आयर्न ओर. खूप महत्वाचा आहे, बेस आहे हा. पण आयर्न ओर शिवाय होणार नाही, म्हणजे मिनरल डेव्हलपमेंट शिवाय कुठलंही मेटल तयार होणार नाही. आयर्न ओर आणि कोल हे अत्यंत महत्वाचं आहे. 10.7 to 30%, सरळ 180%, कारण त्याच्याच आधारावर इंडस्ट्रीज बनू शकतात, स्टील निर्माण होऊ शकते. कोळसा तो एनर्जीला पण आवश्यक आहे, थर्मल पॉवर प्लांटला पण आणि स्टील इंडस्ट्रीला पण आवश्यक आहे. म्हणून 54.6 to 97 मिलियन टन्स म्हणजे 76%. एक्सपोर्ट करायचा यातून एक्सपोर्ट करायचा, कारण एक्सपोर्ट जर केला नाही तर गडबड होईल. आपल्याला फॉरेक्स पाहिजे आहे, त्याच्यामुळे 645 करोड अचीव केले होते. आता 850 करोड 32% मिनरलच्या एक्सपोर्टने टार्गेट ठेवण्यात आलं. पॉवर, विदाउट पॉवर इंडस्ट्री चालू शकत नाही, म्हणून पॉवरची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी जी 5.7 अचीव झाली होती सेकंड फायर प्लॅनला, त्याचं टार्गेट ठेवलं 12.7 मिलियन किलोवॅट, म्हणजे 123 ने वृद्धी करायचा प्लॅन करण्यात आला होता. कारण साऊथला होत नव्हतं, म्हणून साऊथला आपल्याला लिग्नाइट
वापरायचं आपण बघितलं आहे. आणि अशा बऱ्याचशा इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या सेकंड फायर प्लॅन मध्ये एस्टॅब्लिश करण्यात आल्या. त्याचं एक्सपान्शन थर्ड फायर प्लॅन मध्ये करणार होते. ठीक आहे. आता रेल्वे सपोर्टिंग, कारण की विदाउट ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन नथिंग कॅन बी पॉसिबल. म्हणून रेल्वे फ्राईट कॅरियर इन मिलियन टन्स जे 154 मिलियन टन्स होतं ते 245 59%नी. आणि सोबत रोड डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे, कारण की सेकंड फायर प्लॅन मध्ये है ना ऑल वेदर रोड आणि सीजनल रोड असे दोन्हीची वृद्धी करण्यात आली होती. त्यामुळे रोड ट्रान्सपोर्ट कमर्शियल व्हेकल जे आहेत जे 1000 नंबर्स मध्ये दिले आहेत 210,000 ते 365,000 इतकी वृद्धी करायची ठरवलं. म्हणजे अधिकाधिक रोड ट्रान्सपोर्टवर भर दिला. कशासाठी भर दिला? कारण की याच्या सोबत हे बॅलन्स झालं पाहिजे. फीडर कोण करेल? फीडर कोण करेल? रेल्वे ते एका रूटला आहे, पण तिथून मग चॅनलाइज करायचं आहे तर फिडिंग करायसाठी रोड ट्रान्सपोर्टची अत्यंत आवश्यकता आहे. सोबतच इंटरनॅशनल ट्रेड करायचं असेल तर शिपिंग. त्यामुळे जीआरटी लॅक मध्ये आपण वृद्धी केली 21%नी. लक्षात? क्लिअर? ओके. आता शेवटचं बघूया ते म्हणजे सोशल सेक्टरचे टार्गेट. कारण की ह्युमन कॅपिटल कशाच्या आधारावर बनेल? बरोबर आहे. म्हणून एज्युकेशन अँड हेल्थ. एज्युकेशन मध्ये एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे स्कूलिंग है ना, एलिमेंटरी आहे. त्याच्यानंतर सेकंडरी, हायर सेकंडरी याच्यामध्ये फोकस केला. मिलियन नंबर्स मध्ये 43.5 जे अचीव्ह झालं होतं. 63.9 मिलियन नंबर्स म्हणजे मिलियन स्टुडंट्स जे आहेत, दशलक्ष स्टुडंट जे आहेत त्यांचं एनरोलमेंट झालं पाहिजे. म्हणजे 47%नी वृद्धी झाली पाहिजे. म्हणजे त्यानुसार शाळांची उभारणी होणार. सोबतच हायर एज्युकेशन पर्टिक्युलरली टेक्निकल एज्युकेशन त्याच्यासाठी 13.9 हजार जे डिग्री लेवलचे इंजिनियर्स आहेत त्याच्यापासून तर 19.1 म्हणजे 37% इंजिनियर्सची वृद्धी करायची हा प्लॅन केला होता. का? कारण की ज्या इंडस्ट्रीज बनत होत्या त्या इंडस्ट्रीजला स्किल्ड पर्सन लागणार आहेत, ते यातूनच डेव्हलप होणार. अदरवाईज आपण सेल्फ सस्टेन हो का? नाही. आता माणूस तगडा राहिला तर बरं होईल. म्हणून माणूस आजारी होईल तर त्याला सपोर्ट. म्हणून हॉस्पिटल बेड आणि डॉक्टरचं प्रॅक्टिसिंग 186 पासून 240,000 एवढे हॉस्पिटल बेड्स तयार झाले पाहिजे. म्हणजे 29% त्याची वृद्धी. आणि डॉक्टरांची संख्या 70,000वरून 81,000 डॉक्टर निर्माण झाले पाहिजे. म्हणजे 16% त्यांची वृद्धी झाली पाहिजे हे अपेक्षा. का? कशासाठी? तर लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली पाहिजे. लाईफ एक्सपेक्टन्सीचा टार्गेट होता 50 वर्ष. 1947ला केवळ काय होतं लाईफ एक्सपेक्टन्सी? 32 वर्ष फक्त. ते 50 वर्ष अचीव्ह करायचा प्लॅन बनवण्यात आला होता. तर एकदम म्हणजे बघा एवढं डिटेलमध्ये फिजिकल टार्गेट कुठंच नाही दिले. तुम्ही अनालिटिकली लिहायचं असेल तर त्याच्यासाठी हे सपोर्ट होतील. आणि प्रिलिम मध्ये कुठे खोपच्या खापच्यातून प्रश्न काढला फिजिकल टार्गेटचा तर हा सपोर्ट होईल का नाही? आता मस्त एकदा पाहून घ्या, समजून घ्या. पूर्ण हे असे आकडे पाठ नाही करायचे, हे वाले पाठ नाही करायचे. इथं थोडं लक्ष द्या, इथं थोडं लक्ष द्या. कोणतं वाढलं बा, कोणतं अधिक वाढलं, खूप जास्त वृद्धी कोणामध्ये करण्यात आली, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. मेन जे आहेत पहिले वाले जे आहेत हे वाले पूर्णच्या पूर्ण लक्षात ठेवायचे. हे वाले पूर्णच्या पूर्ण लक्षात ठेवायचे. हा ना, याच्यातला हा पूर्ण लक्षात ठेवायचा. हा ना, इंडेक्स पूर्ण लक्षात ठेवायचा. हा फूड कॅलोरी हा पूर्ण लक्षात ठेवायचा. हा सांगतो तुम्हाला. हा मग कन्फ्यूज करायचं नाही. बाकीच्या अनालिटिकल साठी समजावून सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. नाही तर सगळे रटत बसायला मग बोंबला. हा बी पूर्ण रटाचा. ठीक आहे. आता आला बाकीचा कशासाठी? हे बडबड केलो मी आतापर्यंत तर त्याच्यानं कॉन्सेप्ट क्लिअर होते. तो कॉन्सेप्ट साठी एवढी बडबड. बाकीचं काय नाही. टुकल्या पिटुकल्या आहेत, 3-4 फिगर आहेत, ते तुम्ही पटकन पाठ करून घ्या. ओके, ठीक आहे. अभ्यास तर करता, बोर व्हिडिओ पाहत होता, मग सिरियस कॅन्डिडेट म्हणून तुमच्या अभ्यासाले ऑल द बेस्ट.